एव्हरीवन, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तसंच साक्षी दिघे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तसंच माझं पिल्लू 1 मंथचं कंप्लीट झालं आहे, त्याचाच व्हिडिओ शूट मला करायचा आहे. तर व्हिडिओच्या थांबलेवरून तुम्हाला समजलंच असेल ते कसं मी केलं आहे. मम्मीकडे सफेद साडी वगैरे नव्हती, त्यामुळे मी ऑनलाईन मिशोवरून हे बाळाच्या फोटोशूटसाठी मागवलं होतं. आणि तसंच आंब्याच्या खोडासाठी काय परवायचं, मग माझ्याकडे चॉकलेटी कलरची पॅन्ट होती, मग मी तीच खोडासाठी वापरलेली होती. पिल्लूचं फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे मी पप्पांना आधीच ना आंबे आणायला लावले होते आता, कारण की मळ्यात आंबे राहिलेच नव्हते. कारण की आता पहिले आंब्याची झाडं होते, आता नव्हते राहिले आंब्याची झाडं, मग पप्पांनी मार्केटवरून आंबे आणले होते. तसंच हे बेड पण सरकवायचं होतं, कारण तिथं सगळं काही मांडायचं होतं. घरात दुसरीकडे पण जागा होती, पण मला इथं फोटोशूट वगैरे व्यवस्थित होईल, खिडकीतून उजेड पडेल, बाळाचे फोटो वगैरे व्यवस्थित येईन, त्यामुळं मग हे बेड सरकावं लागलं. आणि आता इथं सरकवायला कोणीच नव्हतं, मम्मी मागं पण काम होतं दुसरं, मीच सरकवलं वगैरे. त्यानंतर इथं रेडी वगैरे करून घेतलं. तर हे मी मिशोवरून घेतलं होतं, ते छोटंच पडलं होतं, पण बड्डे म्हणजे बाळाचा सेटअप होईन तेवढ्या मापात बरोबर होतं. मग मी आंब्याची पानं किंवा छोट्या फांट्या दादानी पण आणल्या होत्या आणि पप्पांनी पण आणल्या. ते 2 प्रकारचे होते, ते लांब पानं थोडेसे त्याच्यावर टिक पडलेली ना, ते गावठी आंब्याचे होते, आणि ते थोडेसे बारीक पानं आहे ना, ते कलबी आंब्या टाईप होते. मग ते व्यवस्थित सेट वगैरे केलं, आणि ती पॅन्ट घेतली होती मी झाडाचं खोड तयार करायसाठी. ती पटकन मला म्हणजे सेटच होईना बुवा झाडाचं खोड तयार करायला, कारण ती जागा बारीक पडत होती ना, त्यामुळं कशी तरी सेट वगैरे केली आंब्यांच्या. म्हणजे आंब्याला जसे फांद्यांना आंबे लागले जसे छोटे छोटे, मग म्हणजे असं त्या टाईप थोडंसं सजावट वगैरे केली. मग रिया पण झोपलेली होती तोपर्यंत, कारण रिया जागी जर असते तिने काहीच करून नसतं दिलं, मग तिला सकाळी झोपी लावलं होतं, आणि बाळ पण झोपलं होतं. तसं ते उठलं होतं, त्याला फीड करून परत झोपी लावलं. तोपर्यंत म्हटलं आपलं सगळं रेडी करून घ्यावं, कारण रिया जर उठली तर ती काहीच करून नाही द्यायची, तिची पण सुट्टू चालूच असती, काम वाढवते नाही तर तयारी करू लागते असं. थोडं बऱ्यापैकी सेट झालं होतं. मग आंबे म्हणजे असे थोडेसे फांद्यां टाईप वाटते, जसे झाडाला आंबे आले अशा टाईप थोडे सेट केले होते. आणि हे सगळं करायला माझी मदत करायला कोणीच नव्हतं, दादा पण नव्हता घरी, तो थोडा बाहेर गेला होता. आणि मग मम्मी होती, तिला स्वयंपाक करायचा होता, भरपूर काम होतं, तर बाळातीन म्हटल्यावरती घरात सगळं काम होतं, आणि आता हे सगळं मलाच करायचं होतं. तर मग काय पटापटा आवरलं, ते सेटअप वगैरे केलं. आणि नंतर तिथं 1 मंथचा कंप्लीट झाला आणि 1 काढायचा आहे, तो काय म्हणजे आधी मी आंबे लावून घेतले, कशी लावायचे आयडिया येणं, जशी आयडिया आली मग मी ते लावायला घेतले. पण परत ते सेटअप चुकला, थोडेसे मला वाटले ह्या अंगा सरकवायला पाहिजे होते, ते थोडे जास्तच मध्ये झाले. मग ते परत सेटअप करून घेतला व्यवस्थित, एक आंबा घेऊन सगळं व्यवस्थित असं लावलं, तेव्हा तो 1 तयार झाला. दोनदा तो सरकूनच घेतला, मग एकदा तो कुठंतरी व्यवस्थित सेटअप झाला. किती सोपं नसतं आवरायचं पण. मला परत वाटलं जरा आंब्याचं म्हणजे झाडाला जसं फुटवा कमी वाटतं, मी त्याच्यात परत 1 आंब्याचा डगा सेटअप केला.
असं काही थोडंसं सेटअप वगैरे केलं. मला ते झालं होतं सगळं सेटअप वगैरे करायचं. म्हटलं चला पिल्लूला घेऊन येऊ आता आपण. तर त्याचं पण मेकअप वगैरे आधीच त्याला रेडी करून ठेवलं होतं. त्याला बसवून बघितलं सेट होतं आहे की नाही. तो उठला, त्याला फीड वगैरे केलं, त्याचा मेकअप वगैरे केला आणि आता सेटअप झालं होतं. खूप छान वाटलं होतं फोटोशूटसाठी. आणि तो इतका झोपाळा, त्याला फीड केलं होतं, मग त्याला लगेच झोप पण लागली होती. मग त्यानंतर पिल्लूचे फोटोशूट करता करता दुसरी पण एक आयडिया केली. त्या आधी वेगळी केली ती आणि एक व्हिडिओसाठी पण थोडीशी वेगळी केली होती, थोडीशी आयडिया. रिया झोपेतून उठली आणि तिला पण बसवलं होतं तिथं आणि तिच्याकडे पण तिच्या दादाच्या मांडीवर तिला दिलं होतं. तिला म्हटले बस तू मांडी घालून, शंभूला देते तुझ्याकडे. म्हणजे त्याचं ओरिजिनल नाव नाही आहे शंभू, असंच मम्मीने ठेवलेले. त्याचं निकनेम काय ठेवावं ते अजून कन्फर्म नाही झालं आहे. मला असं वाटतं विहान नाव ठेवावं. तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय नाव ठेवू मी बाळाचं. मी त्याच्या हातात आंबा देत होते पकडायला, पण त्याला काही पकडता येत नाही. रियाला म्हटले तर तुझ्या दादाला आणि तुला आंबा फोटो काढायचा. इकडं म्हटले कॅमेराकडे बघ. मम्मीला खूप आनंद झाला. मम्मीला म्हटले इकडं बघ शंभू, आणि रिया कशी बसली शंभूला घेऊन. मग मम्मीला पण हसायला आलं. मी त्यांना म्हटले इकडे कॅमेराकडे बघा. त्यांचं लक्ष नव्हतं, ते दुसरीकडेच बघत होते. रियाला पण दिसेना कॅमेरा कुठे. एकदा कुठंतरी कॅमेरा बघितला आणि शंभूचं असं म्हणणं होतं की मम्मी माझ्या काय हालबंड्या चालवले आहे. मग काय, त्याची पण झोप झाली नव्हती, त्याला झोपेतून उठवलं होतं. म्हटले चल बाबा आता तुला झोपवते. कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.